नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराजांनी त्यांच्या भक्तांच्या कल्याणासाठी वेळोवेळी उपदेश केलेले आहेत. लाखो लोकांच्या जीवनामध्ये या उपदेशांमुळे परिवर्तन घडले आणि आजही घडत आहे. त्यांच्या उपदेशांमध्ये साधेपणा, थेटपणा आणि गहन तत्वज्ञान सामावलेले आहे. स्वामींनी अनेक वेळेला असा उपदेश केलेला आहे की अकल से खुदा पहचानो, म्हणजेच स्वतःच्या अकलने म्हणजे बुद्धीने देव ओळखा. ही एक साधी वाटणारी पण अतिशय खोल अर्थ असलेली शिकवण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अकल से खुदा पहचानो या महाराजांच्या अमूल्य शिकवणीचा सविस्तर अर्थ आपण पाहणार आहोत. अकल म्हणजे काय? तर स्पष्ट विचार, योग्य निर्णय, खरे खोटे समजण्याची शक्ती, आत्मनिरीक्षणाची क्षमता, सत्य शोधायचा ध्यास, ही खरी अकल आहे आणि हिच्या जोरावर आपण खुदा म्हणजेच ईश्वराला जाणू शकतो. अकल से खुदा पहचानो या शिकवणीचा अर्थ काय आहे? तर महाराज सांगतात की परमेश्वर हा फक्त बाह्यपूजा अर्चनेने मिळत नाही. परमेश्वर हा फक्त कर्मकांडांनी प्रसन्न होत नाही, तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा, विवेकाचा आणि अनुभवाचा वापर करायला हवा. म्हणजे आपण जे काही करतो, जसे की पूजा, नामस्मरण, साधना, हे सर्व समजून, श्रद्धेने आणि अनुभवाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा टाळा आणि जागरूक भक्ती करा, हा महाराजांचा खरा संदेश आहे. महाराजांच्या काळातही महाराज नेहमी भक्तांना अकल से खुदा पहचानो असे म्हणत असत, कारण तेव्हा जग अंधश्रद्धेने भरलेले होते. स्वामींच्या काळामध्ये लोक रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यामध्ये गुरफटले होते. देवाची खरी ओळख कोणालाही नव्हती. लोक भीतीपोटी देवपूजा करत असत. म्हणून स्वामींनी स्पष्ट सांगितले की बुद्धी वापरा, स्वतःचा अनुभव घ्या आणि देवाला जाणून घ्या. त्यांना जागरूक साधकही घडवायचे होते. केवळ बाह्यपूजेमुळे साधक घडत नाही. जाणीवपूर्वक साधना केली तरच स्वतःची आध्यात्मिक प्रगती साधता येते. आणि आजच्या काळातही महाराजांची ही शिकवण लागू पडते. त्यांच्या शिकवणीनुसार स्वतःचे अंतर्मन उघडावे. देव बाहेर कुठेतरी नाही, तो आपल्या आतमध्येच आहे. फक्त आपल्या चांगल्या विचारांनी आणि साधनेने तो प्रकट होतो. साधकाने स्वतंत्र विचारशक्ती वाढवावी. दुसऱ्याचे अनुकरण न करता स्वतःचा अनुभव घ्या आणि त्यातून श्रद्धा उगम पावो, हे स्वामींना अपेक्षित आहे. आजच्या युगामध्ये महाराजांच्या या शिकवणीचे महत्त्व काय आहे? तर स्वतः विचार करून भक्ती करावी. भक्ती करताना स्वतःची विचारशक्ती वापरावी. फक्त दुसऱ्यांनी सांगितले म्हणून काही करू नये. ज्या गोष्टी आपण करत आहोत त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि ती गोष्ट श्रद्धेने करावी. जसे की रोज नामस्मरण करताना मी हा जप का करत आहे, याने मला काय लाभ होतो, याचा विचार करावा. जप करताना या सेवेवर माझा विश्वास आहे का, त्या परमेश्वरावर विश्वास आहे का, हे स्वतःला विचारावे. अंधश्रद्धा न बाळगता जागरूक साधना करावी. प्रत्येक पूजा, प्रत्येक नामजप हा समजून करायला हवा. आंधळेपणाने केल्यास साधनेचा खरा लाभ होत नाही. आपल्या अनुभवावरून श्रद्धा वाढवावी. देव बाहेर नाही तर आपल्या आत आहे. देव शोधण्यासाठी मंदिर भटकण्याची गरज नाही. देव आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आहे. जर आपले मन पवित्र आणि स्वच्छ असेल तर आपल्याला देवाचे दर्शन नक्कीच होईल. स्वामींच्या या शिकवणुकीने आपल्याला अंतर्मुख होण्याचा मार्ग दाखवला आहे. स्वतःला आलेला अनुभव हा सर्वात श्रेष्ठ असतो. दुसऱ्यांच्या अनुभवांवर अवलंबून न राहता स्वतः साधना करून, जप करून, मनन चिंतन करून स्वतः अनुभव घ्यावा. साधना करताना फक्त श्रद्धा पुरेशी नाही, तर तिथे विवेक म्हणजे अकलसुद्धा आवश्यक आहे. विवेकाने चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला वाचवता येते. विवेकाने आपल्या श्रद्धेला योग्य दिशा मिळते. असे केल्याने श्रद्धा जागरूक बनते. साधना करताना आपले अंतरंग शुद्ध ठेवा. राग, द्वेष, अहंकार, मत्सर यांचे निर्मूलन करावे. जेव्हा अंतःकरण स्वच्छ असेल तेव्हाच खरा देव भेटेल. अकल से खुदा पहचानो या शिकवणीतून आपण हे शिकतो की फक्त परंपरा पाळू नये, तर समजून आणि श्रद्धेने साधना करावी. स्वतः अनुभव घ्यावा आणि त्यातून देवाला ओळखावे. अंधश्रद्धा न करता विचारपूर्वक भक्ती करावी. अंतःकरण शुद्ध ठेवावे आणि आपले संपूर्ण जीवनच भक्तिमय बनवावे. एखाद्या व्यक्तीला आपण सांगितले की तू दररोज 108 वेळा मंत्र म्हण, मग तुझे कल्याण होईल. तो व्यक्ती मंत्र वाचतो, पण का वाचतो आहे, त्याचा अर्थ काय आहे, तिथे श्रद्धा आहे का, मन तिथे आहे का, याचा विचारच करत नाही. स्वामींना आपल्याला हेच सांगायचे आहे की अकल से खुदा पहचानो, म्हणजेच आंधळेपणाने सेवा करू नका, तर अकल वापरा. समजून आणि श्रद्धेने सेवा करा. तरच आपली सेवा उपासना फलित होऊन आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होईल. आजच्या धकाधकीच्या जीवनातही आपण पाहतो की लोक बाह्यपूजा, कार्यक्रम, यात्रा करतात, पण अंतःकरणामध्ये श्रद्धा, भक्ती नसते. तेव्हा अकल से खुदा पहचानो हा महाराजांचा संदेश अजून जास्त महत्त्वाचा होतो. आज खरी गरज आहे जागरूक साधना करण्याची, विचारपूर्वक, अनुभवपूर्वक भक्ती करण्याची. देवासमोर नतमस्तक व्हावे, पण अंधश्रद्धेने नाही, तर शुद्ध बुद्धीने, श्रद्धेने, विश्वासाने. कधीही डोळस भक्ती करावी. म्हणजेच कुठेही मोठा दिखावा, जाहिरात पाहून लगेच विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती स्वामींच्या नावाने काही सांगते आहे, तर प्रथम विचार करा की हे खरंच स्वामींच्या तत्वांशी जुळते का.
स्वामींची कृपा मिळवण्यासाठी कोणतेही मोठे उपाय किंवा खूप सारे पैसे खर्च करण्याची गरज नसते. साधे नामस्मरण, साधी सेवा हेच महाराजांना प्रिय आहे. त्यामुळे साधना करा आणि अनुभवातून श्रद्धा वाढवा. भक्ताने नेहमी सजग राहावे, अंधश्रद्धा टाळावी. कुठल्याही बाबतीमध्ये अतिभोळेपणा करू नका. कोणताही गुप्त उपाय, जादूटोणा किंवा पैसे द्या आणि स्वप्नात दर्शन घ्या असे फसवे दावे महाराजांच्या तत्वांच्या विरोधी आहेत. जर स्वामींचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर फक्त प्रामाणिक भक्ती आणि स्वच्छ आचरण ठेवणेच महत्त्वाचे आहे. स्वामींचे खरे स्थान आपल्या मनात आहे. त्यामुळे कुठल्याही भोंदू लोकांच्या मागे जाऊ नका. मनापासून नामस्मरण करा आणि सद्विचार ठेवा. नवीन सेवेकऱ्यांना किंवा भक्तांना स्वामींची भक्ती सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर आपल्याला स्वामींच्या चरित्रातच मिळून जाते. स्वामींचे चरित्र म्हणजे सर्व समस्यांवर उपाय आहे. स्वामींच्या नावाने आज काय होते आहे तर आज काही ठिकाणी महाराजांच्या नावावर तोडगे, विशेष उपाय, विशिष्ट पूजा, पैशाची देवाणघेवाण केली जाते. काही जण म्हणतात की ही पूजा करा, एवढे पैसे द्या, मग समस्या सुटतील. काही जण भीती दाखवतात की असे नाही केले तर अपयश येईल. पण हे सर्व स्वामींच्या मूळ शिकवणीच्या विरोधात आहे. त्यामुळे भक्तांनी नेहमी सावध राहावे आणि कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलू नये. फक्त समजून घेऊनच श्रद्धा ठेवा. प्रश्न पडल्यास स्वतः स्वामींचे चरित्र वाचा, नामस्मरण करा, स्वामींना मनात प्रश्न विचारा. स्वामी स्वतः उत्तर देतील. म्हणूनच अकलसे भक्ती करणे म्हणजेच विचारपूर्वक चालणे, स्वतःचा अनुभव घेणे, चुकीच्या गोष्टींना नकार देणे आणि आपली श्रद्धा आणि स्वच्छ बुद्धी दोन्ही सांभाळणे. आज सोशल मीडिया, जाहिराती, आश्वासने यामुळे लोकांना लवकर स्वामींच्या नावाने फसवले जाते. पण जर आपण अकल वापरली तर कोणत्याही स्वामींच्या नावाखालील बाजारातल्या गोंधळाला आपण बळी पडणार नाही. जर आपण खरोखरच महाराजांवर श्रद्धा ठेवली तर आपल्याला कोणत्याही उपाय तोडग्यांची गरज पडणारच नाही. फक्त रोजचे साधे नामस्मरण, महाराजांचे चरित्र आणि त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा, एवढेच पुरेसे आहे. स्वामी आपल्याला केवळ भक्ती नाही तर योग्य विवेकाने भक्ती करण्याचे शिकवतात. त्यांच्या चरित्रामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. म्हणूनच अकल से खुदा पहचानो ही महाराजांची शिकवण आपल्या जीवनामध्ये अमूल्य ठरते. जेव्हा आपण विचाराने आणि अनुभवाने भगवंताला ओळखतो तेव्हा आपली श्रद्धा मजबूत होते आणि खोटी माणसे आपल्याला फसवू शकत नाही. त्यामुळे महाराजांची अकल से खुदा पहचानो ही शिकवण आपल्याला हेच सांगते की केवळ अंधश्रद्धेवर किंवा भावनेवर किंवा अज्ञानी भक्तीवर चालू नका, तर स्वतःची विवेकबुद्धी वापरा. सत्याचा शोध घ्या आणि समजूतदारपणे भगवंताला ओळखा. खरी श्रद्धा ही विचारपूर्वक असते, अंधपणाने नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अकल से खुदा पहचानो या अमूल्य शिकवणीचा सविस्तर अर्थ पाहिला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.